नमस्कार मित्रांनो, सादर आहे पुढील भाग. काळा मैलाचा दगड, ब्लॅक माइलस्टोन, भाग 4, पार्ट 4. फोटो जमिनीवर पडला होता. अमोल काही क्षण स्तब्ध बसून राहिला. त्याच्या डोक्यात एकच प्रश्न घुमत होता. 1924 मधील फोटोमध्ये दिसणारा माणूस आजही तसाच कसा दिसू शकतो? जोशी शांतपणे त्याच्याकडे पाहत होते. खिडकीबाहेर ढग जमा झाले होते. अभिलेखागारातील जुन्या कागदांचा वास हवेत भरला होता. अमोलने थरथरत्या हातांनी फोटो पुन्हा उचलला. काळा पांढरा फोटो, ब्लॅक अँड व्हाईट फोटो. कामगारांचा एक गट, त्यांच्या मागे अपूर्ण रस्ता आणि सर्वात शेवटी उभा असलेला तो म्हातारा. बाकी सगळे कॅमेऱ्याकडे पाहत होते, पण तो मात्र कॅमेऱ्याकडे पाहत नव्हता. तो फोटोग्राफरच्या मागे कुठेतरी पाहत होता. जणू त्याला दुसरंच काही दिसत होतं. जोशी हळू आवाजात म्हणाले, त्या फोटोमधला माणूस कोण आहे हे माहिती आहे तुला? त्या फोटोमधला माणूस कोण होता हे कोणालाच माहीत नाही. म्हणजे त्या 13 कामगारांच्या यादीत त्यांचं नाव नव्हतं. अमोलने भुवया उंचावल्या. मग तो तिथे आला कुठून? जोशींनी मान हलवली. तोच प्रश्न गेल्या 100 वर्षांपासून अनुत्तरित आहे. पुन्हा काही क्षण शांतता पसरली. मग त्यांनी आणखीन एक फाईल काढली. ती फाईल आधीच्या फाईल्सपेक्षा अधिकच जुनी होती. मुखपृष्ठ फाटलेलं होतं. शाई जवळजवळ पुसली गेली होती. त्यावर फक्त एक शब्द वाचता येत होता, साक्ष. जोशींनी ती उघडली. आता एका कामगाराचा जबाब तिथे लिहिलेला होता. तो 13 जणांपैकी गायब न झालेला एकमेव कामगार होता. त्याचं नाव होतं विठू पाटील. अहवालात त्याने लिहिलं होतं, पहिल्या काही दिवसात सगळं ठीक होतं, पण एक रात्री आम्हाला रस्त्याजवळ एक काळा दगड दिसला. आधी तो तिथे नव्हता, सकाळीही नव्हता, पण रात्री अचानक दिसू लागला. त्यानंतर प्रत्येक रात्री तो थोडा थोडा जागा बदलत असे. दगडाजवळ उभं राहिलं की कानात आवाज येत असत. सुरुवातीला अस्पष्ट, नंतर स्पष्ट, आणि काही जणांना त्यांच्या घरच्यांचे आवाज देखील ऐकू येत होते. काहींना मृत नातेवाईक बोलवत असल्यासारखे वाटत असे. एक रात्री 13 जण त्या आवाजाच्या मागे गेले, मात्र ते परत आलेच नाही. जोशींनी पुढचं पान उघडत, हे सगळं इथेच थांबत नाही. पुढच्या पानावर राजशाहीने लिहिलेल्या नोंदी आहे. विशेष निरीक्षण, 13 जण गायब झाल्यानंतरही त्यांच्या आवाजांची नोंद झाली. त्याला विश्वास बसत नव्हता. नोंदीत लिहिलेलं होतं की गायब झालेल्या कामगारांचे आवाज पुढे अनेक दिवस त्या परिसरामध्ये रात्रीच्या वेळेला जंगलातून, रस्त्याच्या बाजूने, त्या दगडाजवळून गेल्यावर कुठे ना कुठे सारखे येत होते. ते जिवंतही नव्हते आणि मृतही नव्हते. संध्याकाळ होत आली होती. अमोल अभिलेखागारातून बाहेर पडला, पण आता त्याच्या मनात भीतीपेक्षा जास्त कुतूहल होतं. त्याला आता सत्य शोधायचं होतं. घरी परतताना त्याने सतत आरशात पाहिलं. म्हातारा पुन्हा दिसतो का ते? पण काहीच घडलं नाही. सगळं सामान्य वाटत होतं, खूप सामान्य, आणि त्याला तेच अधिक जास्त अस्वस्थ करत होतं. कारण मागील 2 दिवसात त्याने एक गोष्ट शिकली होती, या प्रकरणात शांतता म्हणजे धोका खूप जवळ आहे. त्या रात्री घड्याळात 12 वाजले, 1 वाजला, 1:30 वाजला. अमोल जागाच होता. आज 3री रात्र होती. तर कागदावरील इशाऱ्यानुसार 3ऱ्या रात्री तो त्याला हाक मारणार होता. खोलीत पूर्ण शांतता होती. मोबाईल बाजूलाच ठेवलेला होता. खिडकी अर्धी उघडी होती. बाहेर काळोख पसरलेला होता. आणि मग अचानक एक आवाज झाला, अगदी मंद, अगदी दुरून. अमोल. त्याचं हृदय धडधडू लागले. तो उठून बसला. आवाज पुन्हा आला, अमोल. यावेळी तो जरा जास्त स्पष्ट होता, जणू घराबाहेरून येत होता. अमोल सावधपणे खिडकीजवळ गेला. बाहेर पाहिलं, पण तिथे कोणीही नव्हतं. रस्ता रिकामा होता. आसपासची दुकानं बंद होती आणि एक दूरवर दिवा लागलेला होता, बस. मग 3ऱ्यांदा आवाज आला, पण यावेळी दिशा वेगळी होती. यावेळेस तो आवाज घराबाहेरून नव्हे,
तर त्याच्या घरातून आलेला होता अमोल. त्याच्या अंगातील जवळजवळ रक्त गोठलं. आवाज हॉलमधून येत होता. तो सावधपणे खोलीबाहेर आला. हॉल पूर्णपणे अंधारात बुडालेला होता. त्याने दिवा लावला पण कोणीच नव्हतं. मग त्याची नजर मुख्य दरवाजाकडे गेली. त्याला दरवाजा किंचित उघडा दिसला. एक बारीकशी फट. त्याला आठवलं की झोपण्यापूर्वी त्याने तो अगदी व्यवस्थित बंद केला होता. हळूहळू तो दरवाजाजवळ गेला. फट उघडली. बाहेर कोणीही नव्हतं, पण जमिनीवर काहीतरी पडलेलं होतं. एक जुनी वही, चिखलाने माखलेली, पिवळसर पानं झालेली, जुनं चामड्याचं कव्हर असणारी. त्याने ती उचलली. पहिल्या पानावर एक नाव लिहिलेलं होतं, विठू पाटील. तोच कामगार. 1924च्या नोंदी ती. अमोलने थरथरत वही उघडली. आता हाताने लिहिलेल्या नोंदी होत्या. पहिल्या काही पानांवर रस्त्याचं काम, दैनंदिन गोष्टी लिहिलेल्या होत्या. पण जसशी पानं पुढे सरकत होतं तसतसं लिखाण बदलत होतं. अक्षरं जास्त विस्कळीत होत चालली होती. वाक्य तुटक तुटक लक्षात येत होती. जणू काही अक्षरांमध्ये सुद्धा भीती वाढत चालली होती. आणि मग शेवटच्या पूर्ण पानावर एक नोंद होती. दगड हा दरवाजा आहे, पण दरवाजा उघडत नाही. तो फक्त वाट पाहतो जोपर्यंत तेरावा परत येत नाही. त्याने पुढचं पान उघडलं आणि त्यावर जे लिहिलं होतं ते वाचल्यावर त्याच्या हातातून वही जवळजवळ खाली पडली. कारण त्या पानावर शाई नव्हती, पेन्सिलही नव्हती. रक्तासारख्या गडद पदार्थानं लिहिलं होतं, आता 13 पूर्ण झाले. त्या शब्दांच्या खाली एक यादी होती, 12 जणांची, आणि 13वं नाव नुकतंच हिलगल्यासारखं दिसत होतं. ते नाव होतं अमोल देशपांडे. त्या क्षणी घरातील सर्व दिवे बंद झाले आणि घर पूर्ण काळोखात बुडालं. चल, वेळ झाली. काळा मैलाचा दगड. ब्लॅक माइलस्टोन, भाग 5, पार्ट 5. अंधार इतका दाट होता की अमोलला स्वतःचे हात सुद्धा दिसत नव्हते. त्याच्या अगदी मागून आलेला तो आवाज अजूनही कानात घुमत होता. चल, वेळ झाली आहे. त्याच्या शरीरातील प्रत्येक चेतना सावध झाली. तो चटकन मागे वळला, पण तिथे कोणीही नव्हतं. फक्त अंधार, खोल, जड, विचित्र अंधार. काही क्षणांनी घराबाहेरच्या रस्त्यावरून एखादी गाडी गेली आणि खिडकीतून आलेला प्रकाश हॉलमध्ये पडल्यामुळे तो क्षणभरासाठी उजळला. त्या उजेडात त्याला पुन्हा ती वही दिसली, जमिनीवर पडलेली, उघडी, पण आता तिचं शेवटचं पान रिकामं होतं. आता 13 पूर्ण झाले. अमोल देशपांडे. हे शब्द आता गायब झाले होते, जणू ते कधी लिहिलेच नव्हते. अमोलने घाईघाईने पानं चाळली. संपूर्ण वही पूर्वीसारखीच होती, शेवटच्या नोंदीपर्यंत. पण त्यानंतर काहीच नव्हतं. तो काही क्षण निश्चल बसून राहिला. त्याला स्वतःच्या डोळ्यांवर शंका यायला लागली होती. पण मग त्याची नजर स्वतःच्या हातांकडे गेली. वही पकडताना त्याच्या बोटांना काहीतरी लागलं होतं. हातावर गडद लालसर डाग होते, ओले, चिकट आणि धातूसारखा वास येणारे. त्याने हात धुतले, पण मनातील अस्वस्थता धुतली गेलेली नव्हती. पुढच्या दिवशी सकाळी त्याने पुन्हा जोशींना भेटायचं ठरवलं. तो अभिलेखा घरात पोचला, पण तिथे त्याला धक्का बसला, कारण जोशी आलेच नव्हते. कर्मचाऱ्यांनी सांगितलं ते पहाटेपासूनच संपर्कात नव्हते. त्यांचा फोनही बंद होता आणि घरीही ते नव्हते. हे ऐकताच अमोल आता प्रचंड घाबरला होता. काय झालं असेल बरं त्यांच्याशी? काय झालं असं बरं त्यांच्यासोबत? काल रात्री त्यांनीच त्याला शेवटचं महत्त्वाचं सूत्र दिलं होतं आणि आज ते गायब. अगदी तशाच प्रकारे जसं जुन्या नोंदीतील लोक गायब झाले त्याप्रमाणे. त्या दिवशी दुपारी अमोल ऑफिसमध्ये बसला असताना त्याला एक ईमेल आला. पाठवणाऱ्याचं नाव नव्हतं, फक्त एक रिकामा पत्ता. ईमेलमध्ये एक फोटो होता, महामार्गाचा, रात्रीचा आणि पावसाळी वेळेचा. आणि त्या फोटोच्या मध्यभागी एक काळा मैलाचा दगड होता.
त्यावर स्पष्ट लिहिलं होतं 13. फोटोखाली एक ओळ होती, आज रात्री शेवटचा प्रवास. अमोल बराच वेळ स्क्रीनकडे पाहत राहिला. त्याच्या मनात भीती होतीच, पण आता त्याहूनही मोठी गोष्ट सत्य जाणून घेण्याची गरज होती. त्याला जाणवत होतं की तो कितीही पळाला तरी हे संपणार नाही, कारण ते अस्तित्व त्याच्या मागे लागलं होतं. आता त्याला त्याच्याकडे जावं लागणार होतं. त्या रात्री 11:30 वाजता अमोल पुन्हा जुन्या महामार्गावर गेला. काळ्या ढगांनी आकाश पूर्ण भरलं होतं. विजा चमकत होत्या. दूरवर डोंगर अंधारात हरवले होते. रस्ता जवळजवळ रिकामा होता. तो हळूहळू पुढे जात होता. गळ्यात 12 वाजले तेवढ्यात रेडिओ स्वतः सुरू झाला. खरखर करत कर्कश आवाज होता. मग अचानक एखादा जुन्या रेकॉर्डिंगसारखा आवाज. मदत करा, कोणी आहे का? आम्ही परत जाऊ शकत नाही आहे. असे वेगवेगळे आवाज त्याला त्या रेडिओमधून येऊ लागले. पुरुषांचे, स्त्रियांचे, वृद्धांचे, लहान मुलांचे, सगळे एकमेकात मिसळलेले. अमोलने रेडिओ बंद करण्याचा प्रयत्न केला, पण तो बंदच होत नव्हता. आवाज उलट वाढत चालला होता आणि अचानक सगळे आवाज एकाच वेळी थांबले. पूर्ण शांतता पसरली. मग फक्त एक वाक्य, अगदी स्पष्ट, उशीर करू नकोस. आणि रेडिओ स्वतःहून बंद झाला. काही मिनिटांनी अमोलच्या हेडलाईटमध्ये तो दिसला. काळा मैलाचा दगड. यावेळी तो रस्त्याच्या अगदी कडेला नव्हता. तो रस्त्याच्या मध्यभागी उभा होता. जणू कोणीतरी मुद्दाम तिथे त्याला आणून ठेवलं होतं. अमोलने त्याच्यासमोर येताच गाडी थांबवली. पावसाचा जोर बराच वाढला होता. त्याने दार उघडलं. थंड हवा अंगावर आली. तो सावधपणे पुढे गेला. दगडापर्यंत पोहोचला. पहिल्यांदाच त्याने त्याला जप्ती जवळून बघितलं होतं. दगड पूर्णपणे काळा होता. तो साध्या दगडासारखा नव्हता. त्याचा पृष्ठभाग चमकत होता. जणू तो ओला नसून जिवंत होता. आणि त्यावर कोरलेला आकडा 13 अगदी स्पष्ट दिसत होता. अचानक त्याच्या लक्षात आलं, त्या आकड्याखाली आणखीन काहीतरी कोरलेलं होतं, जे आधी त्याला दिसलं नव्हतं. चिखल साफ करताच अक्षर स्पष्ट दिसू लागली. मराठीत लिहिली होती, द्वार उघडण्याची वाट पाहत आहे. अमोल मागे सरकला आणि त्या क्षणी जमिनीकडून आवाज आला. एक खोल कंपन झालं. जणू खूप खाली काहीतरी हलत होतं. रस्ता थरथरू लागला. दगडाच्या खालील माती हळूहळू तडकू लागली. एक भेट निर्माण झाली. मग दुसरी, मग तिसरी, आणि काही सेकंदात त्या दगडाभोवती गोलाकार पट पडली. अमोल सगळं भयभीत नजरेने बघत होता. त्या पटीतून काळोख वर येत होता. साधा अंधार नाही, काहीतरी वेगळं, काहीतरी जिवंत. मग त्याला दिसलं, त्या काळोखात चेहरे होते. डझनभर, शेकडो, कदाचित हजारोही. दुःखाने वाकलेले चेहरे, भीतीने विकृत झालेले चेहरे. कोणीतरी मर्जीसाठी हात पळकत होतं, कोणीतरी रडत होतं, कोणीतरी ओरडत होतं. पण आवाज बाहेर येत नव्हता. सगळं निशब्द होतं. आणि मग त्या चेहऱ्यांमध्ये त्याला एक परिचित चेहरा दिसला. जोशींचा. अभिलेखागारातील जोशी. त्यांचे डोळे उघडे होते. ते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते. मग त्यांच्या मागे अजून एक चेहरा दिसला. ट्रक चालक गणेश कदम. त्याचा उल्लेख देशमुखांनी केला होता. मग दुसरा, तिसरा, चौथा. सगळे हरवलेले लोक. सगळे त्या अंधारापाठी अडकलेले होते. आणि त्या सर्वांच्या मागे काहीतरी उभं होतं. इतका विशाल की त्याचा आकार पूर्ण दिसत नव्हता. फक्त 2 प्रचंड डोळे, अस्वाभाविकपणे पांढरे, अंधारात चमकणारी. ते डोळे थेट अमोलकडे पाहतात. आणि त्या क्षणी त्यांच्या डोळ्यात एक आवाज. आणि त्या क्षणी त्याच्या डोक्यात एक आवाज घुमला. कानात नाही, मनात. ते माझे नाहीत. ते दरवाजासाठी आहे. मला 13वा हवा आहे. पाऊस जोरात पडू लागला. रस्ता थरथरत होता आणि काळ्या पट्टीतून हळूहळू एक हात वर येऊ लागला. तो मानवी नव्हता, पण पूर्णपणे अमानवीही नव्हता. लांब, काळा, अस्वाभाविकपणे बारीक. आणि त्याची बोटं थेट अमोलच्या दिशेने पुढे सरकत होती.
काळा मैलाचा दगड, ब्लॅक माईलस्टोन, भाग 7, पार्ट 6. तो हात पटीतून वर येत होता, हळूहळू, घाई न करता. जणू त्याला माहीत होतं की त्याची शिकार कुठेही जाणार नाही. अमोल मागे सरकत होता, पण त्याचे पाय जड झाले होते. गुडघ्यांपासून खाली शरीर त्याचं जणू राहिलंच नव्हतं. रस्त्यावरचा पाऊस, वारा, विजांचा कडकडाट सगळं दूर गेल्यासारखं वाटत होतं. त्याच्या कानात आता फक्त एकच आवाज घुमत होता, मला 13वा हवा आहे. पटीत अडकलेले चेहरे तडपडत होते, त्यांचे ओठ हलत होते. कोणीतरी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होतं. मग अचानक जोशींचा चेहरा इतरांपेक्षा पुढे आला. त्यांचे डोळे विस्फारलेले होते, ओठ वेगाने हलत होते, आणि यावेळी अमोलला शब्द ऐकू आले, अगदी मंद पण स्पष्ट, त्याच्याकडे पाहू नकोस. त्या क्षणी त्या प्रचंड डोळ्यांपैकी एक हल्ला. जोशींचा चेहरा क्षणात मागे ओढला गेला, अंधारात हरवून गेला, जणू काहीतरी त्यांना पकडून खाली खेचत होतं. अमोलच्या अंगावर काटा आला. तो धडपडत मागे सरकला, आणि अचानक त्याच्या पायाला काहीतरी धडकलं. तो खाली पडला. मागे वळून पाहिलं, एक जुनी लोखंडी पेटी होती, पूर्ण गंजलेली, अर्धी चिखलात गाडलेली. ती याआधी तिथे नव्हती, किंवा त्याने पाहिली नव्हती. आकाशात वीज चमकली, त्या प्रकाशात त्याला पेटीवर कोरलेलं चिन्ह दिसलं. 13च्या आकड्याभोवती काढलेला एक गोल, आणि त्याखाली एक वर्ष होतं, 1897. अमोलने घाईघाईने पेटी उघडली. आत काही जुनी कागदपत्र होती, काळी पिवळी पडलेली काही, आणि एक चामड्याचं पुस्तक. त्याने पुस्तक उघडलं. पहिल्याच पानावर नाव होतं, गोविंदराव काळे. खाली लिहिलं होतं, महामार्ग सर्वेक्षक, 1897. पावसात उभं राहून तो पुस्तक वाचू लागला. आज जंगलाच्या उतारावर एक विचित्र जागा सापडली. जमीन काळी, झाडं तिथं वाढत नाहीत, पक्षी त्या भागावर उडत नाहीत, आणि रात्री तिथून आवाज येतात. अमोल पुढे वाचू लागले. पहिल्या काही नोंदी साध्या होत्या, पण जसजसे दिवस गेले तसतसे गोविंदरावांचं लिखाण बदलत गेलं. त्यांच्या नोंदी अधिक अस्थिर होत गेल्या, अधिक घाबरलेल्या वाटू लागल्या. आम्ही तिथे गणायला सुरुवात केली. 10 फूट, 20 फूट, 30 फूट. मग आम्हाला दगड सापडला. तो जमिनीखाली होता. तो नैसर्गिक नव्हता, कोणीतरी तो तिथे पुरला होता. पुढचं पान अर्धवट फाटलेलं होतं. त्यावर फक्त काही वाक्य शिल्लक होती. गावातील वृद्ध म्हणतात की ही जागा पूर्वी स्मशान नव्हती, ही जागा कैदखाना होती, पण माणसांसाठी नाही. पुढच्या पानावर काहीतरी वेगळं लिहिलेलं होतं, ते अस्तित्व शरीरात राहत नाही, ते जागेत राहतं, ते सावल्यांमध्ये राहतं. त्याला बाहेर येण्यासाठी 13 आत्मे लागतात. 12 आत्मे त्याचा मार्ग उघडतात. 13वा आत्मा त्याला पूर्ण मुक्त करतो. अमोलच्या हातातून पुस्तक जवळजवळ निसटलं. त्याच्या डोक्यात विचारांची गर्दी झाली. 100 वर्षांपासून लोक गायब होत आहेत. त्यांची संख्या नेहमी 13 असायची, आणि प्रत्येक वेळी एकच गोष्ट घडवती, कोणीतरी 13वा बनत होता. मग त्याची नजर शेवटच्या पानावर गेली. ते पान रक्तासारखं गडद शाईन लिहिलेलं होतं. आम्ही चूक केली. दगड हा कैद नाही, तो कुलूप आहे. खरी कैद खाली आहे. ज्याला आम्ही जागं केलं त्याचं नाव नाही माहीत. माणसांनी त्याला अनेक नावं दिली, पण त्याला नाव आवडत नाही, कारण नाव दिलं की अस्तित्वाला सीमा मिळते, आणि त्याला सीमा नाही. अचानक पुस्तकातील शेवटचं वाक्य संपू लागलं. जणू शाई नव्हे तर तो भंगार होता. अमोल अविश्वासाने पाहत राहिला, आणि त्या वाक्याखाली हळूहळू नवीन शब्द उमटू लागले. त्याच्या डोळ्यासमोर, आत्ता, या क्षणी. जर तू हे वाचत असशील तर तुझी निवड झाली आहे. मागे वळून पाहू नकोस. कारण त्या क्षणी त्याला आपल्या अगदी मागे कोणाच्या तरी उपस्थितीची जाणीव झाली. उंच, अस्वाभाविकपणे उंच, त्याच्या डोक्यापेक्षा खूप वर. पावसाचा आवाज अचानक थांबल्यासारखा वाटला. वाराही थांबला. संपूर्ण जग स्थिर झाला. मग त्याच्या मागे उभ्या असलेल्या त्या गोष्टीची जाणीव उरली. अमोलच्या मानेवर बर्फासारखी थंड हवा लागली. मग एक खळखळीत आवाज,
अगदी जवळून, अगदी कानाजवळून. त्याला तुला सत्य सांगितलेलं नाही. त्यांनी तुला सत्य सांगितलेलं नाही. अमोलचे डोळे विस्फारले. आवाज पुन्हा आला. यावेळी अधिक स्पष्ट. ते 13 आत्मे नाही, ते 13 कुलप आहे. आणि मग मी बाहेर येण्यासाठी त्यांना खात नाही. काही सेकंद शांतता पसरली. मग त्या अस्तित्वाने पुढचं वाक्य उच्चारलं. एक असं वाक्य ज्याने अमोलच्या आतापर्यंतच्या प्रत्येक समजुतीचा पाया हादरवला. मी त्यांना वाचवत आहे. आणि ते एक तास काळ्या पट्टीत अडकलेल्या शेकडो चेहऱ्यांनी एकाच वेळी डोळे उघडले आणि सगळे एकाच दिशेने पाहू लागले. त्या प्रचंड अंधाराकडे नव्हे, तर अमोलच्या मागे उभ्या असलेल्या दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीकडे. काळा मैलाचा दगड. भाग 4, 5, 6. धन्यवाद. पुढील भाग लवकरच.